आजच्या ठळक बातम्या। महाडमध्ये जगताप वर्सेस गोगावले राजकीय सामना रंगणार। वेंगुर्लेची श्रीदेवी सातेरी तिसऱ्या माळेच्या दिवशी शैलपुत्री रूपात। दोडामार्ग तालुका रुग्णालय इमारत भिजत पडल्याने सरपंच संघटना आक्रमक। रायगडच्या मास्टर भूपेंद्र मार्शल फिटनेस अकॅडमीने ट्रॉफी जिंकली। दापोली तेरे वायंगणी गावात पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, एक जण गंभीर। आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात। महाड विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे। एकीकडे माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांचा कार्यकर्ता वर्ग एकजुटीने उभा आहे, तर दुसरीकडे विद्यमान आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांच्याकडे सत्तेचे बळ आहे। माणिकरावांच्या निधनानंतर त्यांची परंपरा आणि कार्यकर्त्यांचा भावनिक ओघ कायम आहे, परंतु गोगावले यांच्या धोरणात्मक हालचालींमुळे थेट संघर्षाचं चित्र आता दिसत आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगताप वर्सेस गोगावले हा राजकीय सामना महाडच्या राजकारणात रंगणार आहे। विकास कामांच्या भूमिपूजनामध्ये आपल्यात आज हयात नसणारे या महाड पोलादपूरचे लाडके माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या मालमत्तेबद्दल पुन्हा एकदा टीका टिप्पणी करण्यात आली। वास्तविक पाहता ही मालमत्ता त्यांनी आमदार होण्यापूर्वी घेतलेली आहे। 19 जुलै 2004ला या मालमत्तेची खरेदी व्यवहार पूर्ण झालेला आहे। तेव्हा ते आमदार नव्हते। आबासाहेब आमदार झाले ऑक्टोबर महिन्यात 2004 साली। त्याच्यामुळं ह्या ज्या काय आरोप आहेत याच्यात काही तथ्य नाही आणि निव्वळ सहानुभूती मिळवण्यासाठी माणिकरावांकडे एकीकडे आरोप करायचा आणि दुसरीकडे स्वतः घेतलेल्या मालमत्ता ज्या आपण पब्लिक डोमेनमध्ये सुद्धा जाहीर केलेल्या आहेत त्याच्याबद्दल न बोलता की आजपर्यंत मला मुंबईत फ्लॅट घ्यायला जमलं नाही असं बोलणं आणि सहानुभूती मिळवत राहणं, आपला झालेला जो काय आजपर्यंतचा प्रवास आहे तो पिंपळवाडी सरपंच पदापासूनचा राज्याच्या मंत्रिपदापर्यंत लखलखता प्रवास महाड पोलादपूरच्या जनतेने आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे। तेव्हा जनतेसमोर सहानुभूती मिळवण्यासाठी अशा पद्धतीची वक्तव्य करत माणिकरावांचं नाव वारंवार घेत आज आपल्यात नसलेल्या नेत्याबद्दल अशी टीका टिप्पणी करणं आपल्याला शोभत नाही। आपण मंत्री आहात एवढंच या निमित्ताने विनंती करण्यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद घेतली। तळ कोकणातील वेंगुर्ले तालुक्यातील वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी मंदिरात आज तिसऱ्या माळेच्या दिवशी शैलपुत्री रूपात हलता देखावा पूजा साकारलेली आहे। मंदिरात 9 दिवस देवीची 9 रूपे साकार केली जातात। आज शैलपुत्री देवी मातेचा देखावा हलत्या स्वरूपात साकारलाय। अतिशय आकर्षक असा देखावा असून हिमालय आणि आकर्षक सजावट यामुळे देखावा अतिशय मनमोहक ठरत आहे। कोल्हापूर महालक्ष्मीच्या मंदिराप्रमाणे तळ कोकणातील वेंगुर्ले येथील श्रीदेवी सातेरी मंदिरात दर दिवशी अशा पद्धतीने श्रीदेवी सातेरीची विविध रूपात पूजा साकारली जाते। दोडामार्ग तालुक्यातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने आजही जवळपास 70% रुग्णांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी जावे लागते। येथील आरोग्य समस्या गंभीर बाब लक्षात घेऊन या ठिकाणी 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकाम सुरू आहे। 24 महिने मुदत संपली तरी काम पूर्ण नाही। बांधकाम विभाग याचे लक्ष नाही। बांधकाम विभाग यांनी आपले कार्यालय 9 महिन्यात उभे केले, लोकार्पण केले, पण आरोग्य ही गंभीर समस्या असताना ठेकेदार अधिकारी यांच्या बेजबाबदारपणामुळे काम रखडले आहे। 2 महिन्यात काम पूर्ण झाले नाही तर या ठिकाणी मोठे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस यांनी दिलाय। आदेश आहे हा 2 वर्षापूर्वी दिलेला आहे आणि 2 वर्ष उलटूनही हे काम पूर्ण होत नाही आणि मात्र सार्वजनिक बांधकामाचं कार्यालय मात्र 9 महिन्यामध्ये पूर्ण होतं। यावरून समजतंय की त्यांना या आरोग्याविषयी किती गंभीरता आहे हे यावरून समजतं। इशारा देतोय की त्यांनी हे काम 2 महिन्यामध्ये या ठिकाणी पूर्ण करावं, तसं न झाल्यास मोठा जनआक्रोश या ठिकाणी उभा होणार आहे। 7वी महाराष्ट्र राज्य संवाद चॅम्पियनशिप 2025 ही देवगिरी लॉन्स आणि हॉल वाई येथे दिमाखात पार पडली। या स्पर्धेचे आयोजन सातारा संवाद असोसिएशन आणि ॲमेच्युअर संवाद असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून करण्यात आले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन आणि प्रमुख पाहुणे म्हणून सुहास दायजे, अध्यक्ष ॲमेच्युअर संवाद असोसिएशन ऑफ महाराष्ट्र उपस्थित होते। या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून तब्बल 200हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला। या कठीण स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील मास्टर भूपेंद्र मार्शल आर्ट्स स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीच्या खेळाडूंनी अतुलनीय कामगिरी करून चमकदार यश संपादन केले।
दापोली तालुक्यातील तेरे वायंगणी गावात सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गजानन जाधव हे दुकानावर जात असताना पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. शरीरावर अनेक ठिकाणी पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. त्यामुळे गजानन जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी दापोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या कुत्र्याचा त्वरित बंदोबस्त ग्रामपंचायतीने करावा अशी मागणी आता होत आहे. नाव सांगा. गजानन पांडू जाधव, कुठे राहणार? वांगणी. हां, तुम्हाला कुत्रा किती वाजता चावला? आज सकाळी 7 वाजता. आज बुधवार आहे, सकाळी 7 वाजता चावला. कुठे जात होता तुम्ही? दुकानावर झाले. दुकानावर जात होता. अच्छा, तो समोर नाही आला? तो समोर आला तिकडून. हां, आणि तुमच्या अंगावर झेप घेतली? गाडी झोप घेतली. तो पिसळलेला होता काय? पिसाळलेला होता. किती जणाला चावला? दोघा तिघांना चावला. दोघा तिघांना चावला. अच्छा, म्हणजे आज तुम्हाला बुधवार आहे, आज सकाळी 7च्या सुमारास चावला. हो तेरे वांगणी. हो, ते वांगणी. अच्छा अच्छा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.